Retirement of partnership firm. Retirement of partnership firm. What do you mean by retirement of partnership firm? The person who retire at some causes. काहीतरी कारण असतात की पार्टनर काय होतो, रिटायर होतो. काय कारण असतात? एक तर त्याचं एज झालंय, ओल्ड एज झालाय, एक तर त्याला इंटरेस्ट नाहीये, पार्टनरशिप कॉन्फ्लिक्ट होतात, भांडणं होतात पार्टनर्स मध्ये, तरी सुद्धा काय होते, पार्टनरशिप ते तो पार्टनर जो आहे तो रिटायर होतो. अदर रिझन काय आहेत, तो बँकरप्ट झालाय किंवा काही रिझन असू शकतो की आपण काय करतो, पार्टनरशिप मध्ये एखाद्या पार्टनरला काय करतो, रिटायर करतो. येस आहे. रिटायरमेंट ऑफ पार्टनरशिप मीन्स रिटायरमेंट ऑफ पार्टनरशिप means partner retire due to illness, old age and conflict. Retirement of partnership means partner retire due to illness, old age and conflict. ओके, सो पार्टनर जेव्हा रिटायर होतो, ओके, सो त्यावेळेस आपण काय करतो, पहिले ते एक्झिस्टिंग पार्टनर जे आहेत त्यांना त्यांचा प्रॉफिट देऊन टाकतो आणि मग बाकीचे उरलेले, समजा फोर पार्टनर इज देअर, 4 पार्टनर होते, एक त्यातला रिटायर झाला, बाकीचे 3 मिळून बिझनेस चालवू शकतात, बरोबर आहे. हा, फक्त 2 पार्टनर आहे आणि एक रिटायर झाला तर एक पार्टनर बिझनेस चालू नाही शकत, ते डिझॉल्व होते, कळतंय. सो जर आपल्याकडे 4 पार्टनर किंवा 3 पार्टनर आहे, एक रिटायर झाला तर बाकीचे 2 पार्टनर तो बिझनेस कंटिन्यू करू शकतात त्यांच्या इच्छेप्रमाणे. जर नसेल करायचा तर ती पार्टनरशिप फर्म पूर्ण काय होते, डिझॉल्व होते, म्हणजे कॅन्सल होते, कळतंय. सो जेव्हा आपण रिटायरमेंट करतो, सम डिफरंट रेशोज वी हॅव टू प्रिपेअर. रेशो, नेक्स्ट पॉइंट टाकायचा आहे, रेशो. ओल्ड रेशो, न्यू रेशो and gaining ratio. It is known as a gain ratio. Gain ratio चा फॉर्म्युला लिहायचा आहे. Gain ratio is equal to new ratio minus old ratio. न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. ओल्ड मायनस न्यू म्हटलं का सॅक्रिफायसिंग येतो आणि न्यू मायनस ओल्ड म्हटलं की गेनिंग रेशो येतो. ओके, लेट्स सी द एक्झाम्पल. पी क्यू एन आर लिहा. पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस in the ratio of in the ratio of 5:3:1. Q retire. ठीक आहे, चलो बघा जरा इथे की हाऊ टू कॅल्क्युलेट द न्यू रेशो अँड हाऊ टू कॅल्क्युलेट द गेनिंग रेशो. सगळ्यात पहिले ओल्ड रेशो, न्यू रेशो आणि गेन रेशो. पी क्यू एन आर 3 पार्टनर्स. ओल्ड रेशो काय दिलाय, 5:3:1. कोण रिटायर झालाय, क्यू इज रिटायर, सो त्याचा शेअर इथे काय करायचा, काढून टाकायचा. उरले किती, 5 आणि 1. सो न्यू रेशो इज अ
5:1. कळलं काय केलं ते? गेन रेशो. सो गेन रेशो साठी आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. सो गेन रेशो इज इक्वल टू न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. सो सगळ्यात पहिले फ्रॅक्शन मध्ये घेऊया. 5 + 3 8 + 1 9. So 5/9, 3/9, 1/9. 5 + 1 6. So 5/6 and 1/6. सगळ्यात पहिले P चा काढूया. P चा गेन रेशो न्यू शेअर आहे त्याचा 5/6 मायनस ओल्ड रेशो आहे त्याचा 5/9. इक्वल करणं पॉसिबल नाहीये, दिसतंय? नाही पॉसिबल आहे. क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे. सो 9 5 जा 45 मायनस 6 5 जा 30 डिवाइड बाय 9 6 जा 45 मधून 30 गेले, राहिले किती? 15/54. त्यानंतर सेम तसंच क्यू चा काढूया. क्यू चा न्यू रेशो दिला आपल्याला 1/6 आणि ओल्ड रेशो आहे 1/9. सो 1/6 मायनस 1/9 सेम होऊ शकत नाही. क्रॉस मल्टिप्लाय. 9 1 जा 9, 6 1 जा 6, 9 6 जा 54. सो 9 मधून 6 गेले, राहिले किती? 3/54. सो घेऊया रेशो किती आला आपला? 15. P सॉरी क्यू नाही आर आहे. P आणि R 15:3. भाग लागेल, भाग लावायचा आहे. 3 1 जा 3, 5 जा. सो रेशो इज 5:1. काय लक्षात आलं तुमच्या? जर आपण रिटायरिंग पार्टनरचा शेअरला कट केलं, म्हणजे क्वेश्चन मध्ये गिव्हन नाहीये न्यू शेअर, तर मग न्यू रेशो आणि गेन रेशो सेम असतो. एक्झाम्पल नंबर 2. A, B and C partner sharing profit and losses in the ratio of 2:1:3. C retire. चला कॅल्क्युलेट करायचंय न्यू रेशो आणि गेन रेशो. Partners A, B and C. Old ratio is 2:1:3. Total 6 6 6. Then new ratio C is retired. So A and B 2 and 1. So 2/3 and 1/3. So find out gain ratio is equal to new ratio minus old ratio. So new ratio is gain ratio is 2:1. हे आलं का? क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे. ए चा न्यू शेअर आहे 2/3 मायनस ओल्ड शेअर आहे 2/6. आता इथे क्रॉस मल्टिप्लाय नाही, इथे मल्टिप्लाय करून येईल आन्सर. कसं काय? 3 2 जा 6 आहे ना. 6 काढायसाठी याला 2 ने मल्टिप्लाय केलं. 2 2 जा 4, 3 2 जा 6. सो 4तून 2 गेले 2. त्यानंतर सी वाला आहे ना, नाही बी आहे ना, बी
किती दिले 1/6 आणि 1/3. सो 1/3 मायनस 1/6. 6 कसा येईल? मल्टिप्लाय बाय 2 बोथ साइड. 2/6 मायनस 1/6. दोनातून एक गेला 1/6. सो रेशो येईल 2:1. एक्झाम्पल नंबर 3 घ्यायचंय जे तुम्हाला घरी करायचंय. जागा जोडून ठेवा हा. PQR partners sharing profit and losses in the ratio of 5:1:1 and P retire. New ratio is 2:3. Calculate gain ratio. सो गुडविल, बोला गुडविलचे मेथड्स होत्या दोन. एक तर होती, आठवते काय मेथड होती? एव्हरेज प्रॉफिट मेथड. बोला फॉर्म्युला काही आठवतोय का? टोटल प्रॉफिट मायनस लॉस डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. नंबर ऑफ इयर्स. चला लिहा, बघायचं नाहीये, लिहायचं आहे. आणि गुडविल इज इक्वल टू एव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेस. आणि शेअर ऑफ गुडविल into share of retiring partner. काय फॉर्म्युला आहे गुडविलचा? पहिले ते एव्हरेज प्रॉफिट मेथड, टोटल प्रॉफिट मायनस लॉस डिवाइड बाय नंबर ऑफ इयर्स. गुडविल मीन्स एव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेस. आणि शेअर ऑफ गुडविल जर शेअर सांगितलं असेल तर गुडविल इंटू शेअर ऑफ रिटायरिंग पार्टनर. डन. दुसरी मेथड आहे आणि दुसरी मेथड एक्झामला अजून पण एकदा पण नाही आली, पण ना ऑब्जेक्टिव्ह मध्ये येण्याचे चान्सेस पूर्ण दाट आहेत. म्हणजे जे नाही आहेत एखाद्या वेळेस असं एक्झामला येऊन जातं ना, ऑब्जेक्टिव्ह मध्ये येऊ शकतात, पण प्रॅक्टिकल क्वेश्चन मध्ये अजूनपर्यंत कधी आलेलाही नाहीये आणि कधी येणारही नाही. कळतंय? सो सेकंड मेथड आहे सुपर प्रॉफिट मेथड. सुपर प्रॉफिट मध्ये सगळ्यात पहिले काढतो आपण एव्हरेज प्रॉफिट. टोटल प्रॉफिट मायनस लॉस डिवायडेड बाय एस्टिमेटेड लाईफ. सॉरी एस्टिमेटेड नंबर ऑफ इयर्स. नंबर ऑफ इयर्स. त्यानंतर नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉयड into NRR. Normal rate of return. त्यानंतर सुपर प्रॉफिट
super profit is equal to normal profit minus, लिहिला नाही ना फॉर्म्युला. सुपर प्रॉफिट इज इक्वल टू एव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. आणि लास्ट गुडविल. गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट into number of year purchase. नंबर ऑफ इयर परचेस. त्यानंतर नेक्स्ट हेडिंग टाकायचे प्रॉफिट. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. ओके, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट म्हणजे काय मला एक सांगा. असं काय गरजेचं आहे का एखादा पार्टनर 1 एप्रिलला रिटायर होईल, 31 मार्चलाच रिटायर होईल असं काही नाही आहे ना. तर मध्ये जॉईन झाला, त्याचे इयर कम्प्लीट झाले की तो मध्ये कधी पण रिटायर होऊ शकतो. जर तो मध्ये कधीतरी रिटायर झाला, ठीक आहे, आपल्याला तो माहिती आहे की पुढच्या वर्षी तो ऑक्टोबरला रिटायर होणार आहे, म्हणजे तेवढा प्रॉफिट आपण आधीच काय करतो कॅल्क्युलेट करून त्याला देऊन टाकतो. त्यालाच काय म्हणतात प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. कळतंय काय बोलते. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट इज नथिंग बट अ प्रॉफिट गिव्हन टू रिटायरिंग पार्टनर इन बिफोर. त्याचं कॅल्क्युलेशन आहे. सो सगळ्यात पहिले त्यासाठी काढला जातो एव्हरेज प्रॉफिट. एव्हरेज प्रॉफिट चा फॉर्म्युला तर सेम आहे, टोटल प्रॉफिट मायनस लॉस डिवाइड बाय नंबर ऑफ इयर. Profit is equal to average profit into share of a retiring partner into number of months divided by 12. Profit and loss adjustment account or revaluation account. Partner current account and capital account. And third, balance sheet. आणि वर्किंग नोट मध्ये कॅश आणि गुडविल. In the books of Messrs Profit and Loss Adjustment Account for the year ended वेगळ्या पेज त्याच्याकडे करतो. तुझं होईल त्याचे 2 पेजेस. बस 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 त्याचे बस.
हो, आत लिहायचं काय रिकाम थोडी ठेवायचंय. टू असेट्स अकाउंट ब्रॅकेट मध्ये लिहायचंय डेप्रिसिएशन. टू लायबिलिटीज appreciation. Two outstanding expenses. Outstanding expenses. त्यानंतर टू RDD. बाय asset appreciation. By liabilities decrease. By prepaid expenses. By RDD cancel. To profit on revaluation A, B आणि C. By loss on revaluation A, B आणि C. Partners capital account. By balance brought down by general reserve by asset taken over by liabilities taken over by goodwill by profit and loss suspense account by profit and loss adjustment account. To drawing
To profit and loss adjustment. To asset taken over. 2. Loan account. To balance carried down. Then ओके. पार्टनर्स कॅपिटल मध्ये डेट आणि रिटायरमेंट मध्ये फरक आहे. काय ते सांगते बघा जरा. हा जो ना लोन अकाउंट लिहिलंय तुम्ही दिसतंय लोन अकाउंट. जर रिटायर असेल तर त्याचा स्वतःचा लोन अकाउंट येतो. जर डेट असेल तर त्याच्या रिप्रेझेंटेटिव्हचं लोन अकाउंट म्हणजे एक्झिक्युटिव्ह लोन अकाउंट आहे. दोघांमध्ये फरक एवढाच आहे. बाकी सगळ्या एंट्र्या सगळ्या पोस्टिंग कळलं मी काय बोलली. म्हणजे जर डेटचा सम आला तर सगळं कॅल्क्युलेशन सगळं किती सेम आहे. फक्त इथे लोन अकाउंटच्या ऐवजी काय लिहितो आपण एक्झिक्युटर्स लोन. कळतंय. त्यानंतर नेक्स्ट बॅलन्स शीट. कॅपिटल अकाउंट ए बी. लोन अकाउंट सी. क्रेडिटर्स बिल्स पेबल आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस प्रीपेड इन्कम प्रोव्हिजन. बँक ओव्हरड्राफ्ट सेट. सीट मध्ये लँड अँड बिल्डिंग प्लांट अँड मशिनरी फर्निचर
गुडविल, पेटंट्स, ट्रेडमार्क, इन्वेस्टमेंट, कैश at bank, cash on hand, debtors, bills receivable, outstanding income, prepaid expenses, stock आणि प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स. Yes, done. Adjustment. कशाबद्दल चर्चा झाली? Appreciation of asset. Add in asset P&L adjustmentच्या क्रेडिटला. Depreciation of on asset. Less in asset P&L adjustment चा डेबिट. परत लिहायचं आता. जरी परत लिहिलेल्या असतील तरी ऑर्डरली लिहिलेल्या असतील तरी आणि त्या ऍडमिशनच्या या रिटायरमेंटच्या इफेक्ट सेम असतील तरी पण appreciation of liabilities. Add in liability P&L adjustmentच्या डेबिटला.
depreciation or decrease in liability. Less in liabilities and P&L adjustmentच्या क्रेडिटला. Asset taken over. On profit, less in asset, पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला. ऑन लॉस, लेस इन asset, पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला आणि P&L ॲडजस्टमेंटच्या पण डेबिटला. Liabilities taken over. On profit, less in liabilities, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला. ऑन लॉस, लेस इन liabilities, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला. गुडविल, रेस, ओके. इन अ रिटायरमेंट गुडविल ऑलवेज रिलीज होतं, कधीच कॅश मध्ये गुडविल येत नाही. फक्त ऍडमिशन मध्येच कॅश मध्ये येतो. रिटायरमेंट डेथ मध्ये कधीच कॅश मध्ये येत नाही. होल अमाउंट ऑफ गुडविल. गुडविल अकाउंट डेबिट to all partners capital old ratio. Write off continuing partner capital account debit to goodwill. Gaining ratio. Retiring partner share only.
गुडविल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर. राईट ऑफ continuing partner capital account debit to goodwill gain ratio. Next, profit and loss suspense account. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला आणि असेट काय दिलंय बघा जरा. अप्रिसिएशन ऑफ असेट ऍड इन असेट पीएनएल च्या क्रेडिटला, डिप्रिसिएशन ऑफ असेट लेस इन असेट पीएनएल ऍडजस्टमेंटच्या डेबिटला. त्यानंतर अप्रिसिएशन लायबिलिटी ऍड इन लायबिलिटी पीएनएल ऍडजस्टमेंटच्या डेबिटला, डिप्रिसिएशन लायबिलिटीज लेस इन लायबिलिटी पीएनएल ऍडजस्टमेंटच्या क्रेडिटला. असेट टेकन ओव्हर केले तर लेस इन असेट पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला. जर प्रॉफिट झाला तर पीएनएल ऍडजस्टमेंट क्रेडिट आणि लॉस झाला तर पीएनएल ऍडजस्टमेंट डेबिट. लायबिलिटीज टेकन ओव्हर झाल्यात लेस इन लायबिलिटीज पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. जर प्रॉफिट झाला तर पीएनएल ऍडजस्टमेंट क्रेडिट, लॉस झाला तर पीएनएल ऍडजस्टमेंट डेबिट. गुडविल इम्पॉर्टंट पार्ट आहे गुडविल. जरा बघा इथे सगळ्यांचं लक्ष वरती आहे. गुडविल जसं आपल्याला इन केस ऑफ ऍडमिशन काय होतं, गुडविल ब्रिंग इन कॅश आणि गुडविल रेस. इथे पूर्ण गुडविल रेस होतो पण यात पण दोन भाग आहेत. काय, ओनली गुडविल डिस्ट्रीब्युटेड अमंग द पार्टनर आणि ओनली रिटायरिंग पार्टनर शेअर ऑफ अ गुडविल. ओके, जर होल अमाऊंट ऑफ गुडविल असेल तर एंट्री येते गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल रेशो आणि राईट ऑफ कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल गेनिंग रेशो किंवा गेन रेशो. आणि रिटायरिंग पार्टनर शेअर गुडविल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर कॅपिटल आणि राईट ऑफ कंटिन्यूइंग पार्टनर कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल गेन रेशो. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स आहे. एंट्री काय येते पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला